नमस्कार मित्रांनो, मी आहे संजय नरोडे आणि आपण पाहत आहात सेमी एक्सप्रेस. मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीतील सायन्स विषयातील वर्क अँड एनर्जी या पाठाचा अभ्यास करणार आहोत. तर सुरू करूया वर्क अँड एनर्जी पार्ट 1. मित्रांनो, वर्क म्हणजे काय? आता ही मुलगी आपल्याला काहीतरी होमवर्क करताना दिसत आहे. म्हणजे होमवर्क म्हणजे वर्क काय? या मॅडम तुम्हाला वर्क फ्रॉम होम करताना दिसत आहेत. म्हणजे मग वर्क म्हणजे काय बरं? व्हॉट इज वर्क? आता हा वर्कर त्याच्या वर्कशॉपमध्ये काहीतरी काम करताना दिसतोय. मग नेमकं काम म्हणजे काय बरं? व्हॉट इज वर्क? आता इथं एक लहान बाळ आणि त्याचे वडील दोघं एका गाडीने खेळताना दिसत आहेत. म्हणजे हे काम आहे का? इज इट वर्क? व्हॉट इज वर्क? हा, लहान मुलाला सांभाळणं हे सुद्धा एक कामच आहे, बरोबर ना? आता इथं बघा की त्या गाडीला थोडासा धक्का दिला तर ती पुढे जाते आणि आपली जागा बदलते. आता वर्क म्हणजे नेमकं काय? सायन्समध्ये, विशेषतः फिजिक्समध्ये वर्कची डेफिनेशन काय याबद्दल आता आपण माहिती घेऊया. वर्क इज सेड टू बी डन व्हेन अ फोर्स इज अप्लाइड ऑन अ ऑब्जेक्ट अँड इट कॉजेस डिस्प्लेसमेंट. म्हणजे एखाद्या वस्तूवर आपण बल लावलं आणि त्यामुळे जर तिची जागा बदलली तर आपण म्हणू शकतो की इथं वर्क होत आहे. तर असा विचार केला तर हे बाळ सुद्धा इथं काम करतंय, बरोबर ना? कारण त्यानं फोर्स अप्लाय केला की गाडी पुढे जाते आणि त्याचे वडील सुद्धा इथं काम करतायत. म्हणजे बाकी सगळ्यांचं काम बाजूला आणि सायन्स म्हणतं की हे लहान मुलं आणि त्याचे वडील यांचं काम खरं आहे. आता हे वर्क आपण मोजायचं कसं? म्हणजे कॅल्क्युलेट कसं करायचं? फॉर्म्युला, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ वर्क? सो द फॉर्म्युला ऑफ वर्क इज फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे बल गुणुले त्याचं विस्थापन. किती फोर्स लावला आणि त्याच्या जागेत स्थानामध्ये किती बदल झाला. किती फोर्स लावला आणि त्यामुळे किती स्थानांतर घडून आलं. डिस्प्लेसमेंट म्हणजे स्थानांतर. लावलेला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्यात जर काही अँगल असेल, समजा थीटा, तर वर्क कसं कॅल्क्युलेट करायचं बघूया. W इज इक्वल टू F1 इंटू S. आता इथे F1 का म्हटलंय? कारण ती जी दोरी लावलेली आहे ती थोडीशी अशी किंचित वर आहे आणि त्या गाडीची सरकण्याची दिशा आहे ती खाली आहे. यांच्यामध्ये थीटा इतका अँगल आहे. तर काय करावं लागेल इथं बघा आपल्याला. W इज इक्वल टू F इंटू कॉस थीटा. आता हा कॉस थीटा कुठून आला बरं? तर ट्रिग्नॉमेट्री या टॉपिकमध्ये तुम्हाला साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा या ट्रिग्नॉमेट्रिक रेशोंची आपल्याला ओळख अजून व्हायची आहे. तोपर्यंत लक्षात ठेवा, कॉस थीटा इज इक्वल टू ॲडजसेंट साइड अपॉन हायपोटेनियस. म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये जो कर्ण असतो त्याला हायपोटेनियस म्हणतात आणि त्या कोणाच्या लगतची बाजू जी आहे खालच्या बाजू, तर त्या दोघांचा रेशो गुणोत्तर म्हणजे कॉस थीटा. म्हणजे फोर्स अप्लाइड आहे जे वरच्या बाजूला, त्याचा एकूण परिणाम जो आहे F1 तो किती असेल हे इथं आपल्याला समजू शकेल. म्हणजे वरच्या बाजूने लावलेला फोर्स प्रत्यक्ष डिस्प्लेसमेंटसाठी किती उपयोगी पडतो हे आपल्याला कॉस थीटा यामुळे समजतं. म्हणजे F कॉस थीटा, F1 च्या ऐवजी इथं आपण F कॉस थीटा वापरणार आहोत. म्हणजे काय होईल? W इज इक्वल टू F कॉस थीटा इंटू S. S इथं डिस्प्लेसमेंट आहे. आता हा जो थीटा आहे याची किंमत वेगवेगळी असेल तर त्याचा वर्कवर काय परिणाम होतो बघूया. म्हणजे जर लावलेला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्यात काहीही वेगळा कोन नसेल, म्हणजे थीटा इज इक्वल टू 0 अँगल असेल, तर कॉस थीटाची व्हॅल्यू आहे 1 या ठिकाणी. बिकॉज कॉस 0 इज इक्वल टू 1 आणि त्यामुळे आपल्याला जेवढं काही फोर्स लावला तेवढं सगळं काम मिळेल आणि मिळेल आपल्याला W इज इक्वल टू F इंटू S. हे मूळ सूत्र आपल्याला इथे मिळेल. वर्क इज डन पॉझिटिव्ह. हिअर थीटा इज इक्वल टू 0 अँड कॉस थीटा इज इक्वल टू 1. देअरफॉर W इज इक्वल टू F इंटू S. जर समजा डिस्प्लेसमेंट आणि फोर्स अप्लाइड यांच्यात 90चा अँगल असेल
तर काय होईल, वस्तू इकडून इकडे चाललेली आहे आणि आपण फोर्स इकडे लावतोय 90 मध्ये, म्हणजे लावलेल्या फोर्सचा डिस्प्लेसमेंट इकडून इकडे जाण्यात काही उपयोग होत नाही. म्हणजे काय होतं, कॉस 90 ची व्हॅल्यू 0 आहे, त्यामुळं कॉस थिटाची व्हॅल्यू 0 होईल आणि शून्यानं कशालाही गुणलं तर आपल्याला माहिती आहे उत्तर 0 येतं. म्हणजे इथं W इज इक्वल टू 0, वर्क डन इज 0. आता तिसरी जी शक्यता आहे ती काय, की समजा वस्तू इकडून इकडे येत आहे आणि आपण बल इकडून इकडे लावतोय, म्हणजे डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट जर फोर्स अप्लाय केला तर काय होईल, तर वर्क डन निगेटिव्ह येतं. कारण कॉस ऑफ 180 इज इक्वल टू -1. कॉस ऑफ 180 म्हणजे वस्तू इकडून इकडे येते आणि आपण बल बरोबर त्याच्या विरुद्ध दिशेत म्हणजे 180 कोनातून लावला असेल, अशा वेळेला वर्क डन हे निगेटिव्ह असतं, म्हणजे ऋण असतं. आता हे वर्क डन मोजायचं कसं, त्याचं युनिट काय, तर MK सिस्टीम मध्ये वर्कचं युनिट आहे जूल. आता हे कॅल्क्युलेट कसं करायचं मग, तर आपल्याला व्याख्या माहिती आहे, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. 1 जूल, आता वर्कचं जे युनिट आहे ते 1 जूल. 1 जूल बरोबर काय, 1 न्यूटन. फोर्स आहे तो न्यूटन मध्ये मोजतात, डिस्प्लेसमेंट आहे ती मीटर मध्ये मोजतात, म्हणजे 1 जूल बरोबर 1 न्यूटन इंटू 1 मीटर. हे MK सिस्टीम मध्ये झालं. मग आता याची आपल्याला व्याख्या करायला पाहिजे, 1 जूल म्हणजे किती. इफ अ फोर्स ऑफ 1 न्यूटन डिस्प्लेसेस अन ऑब्जेक्ट थ्रू 1 मीटर in the direction of the applied force, then the amount of work done on the object is 1 joule. म्हणजे काय, तर जर एखाद्या वस्तूवर आपण 1 न्यूटन इतकं फोर्स अप्लाय करत असो आणि ती वस्तू 1 मीटर एवढी जर बाजूला सरकत असेल, तर झालेलं जे कार्य आहे ते 1 जूल इतकं असतं. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यावर वर्क डन अवलंबून असतं. इथं आता बघा, लहान मुलगा आहे, त्यानं फोर्स अप्लाय केलाय आणि ती गाडी आहे ती 1 मीटर इतकी जर सरकली तर समजायचं वर्क डन 1 मीटर आहे. म्हणजे जर वर्क डन छोटा असेल, म्हणजे थोडा फोर्स अप्लाय केला, तर आपल्याला MKS पद्धत उपयोगाची नाही. अशा वेळेला CGS मेथड आपण वापरू शकतो. तर CGS मेथड मध्ये वर्कचं युनिट आहे अर्ग. MKS मध्ये जूल, CGS मध्ये अर्ग. आता अर्ग मध्ये कसं मोजतात, तर पुन्हा तोच फॉर्म्युला आहे, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. इथं वर्क डन आहे ते 1 अर्ग, फोर्स 1 डाइन इंटू डिस्प्लेसमेंट 1 सेंटीमीटर. इफ अ फोर्स ऑफ 1 डाइन डिस्प्लेसेस an object through 1 centimeter in the direction of applied force, then the amount of work done is 1 erg. जर वस्तूवर आपण 1 डाइन इतकं फोर्स अप्लाय केलं आणि त्यामुळे ती वस्तू 1 सेंटीमीटर सरकत असेल, तर वर्क डन हे 1 अर्ग असतं, म्हणजे 1 अर्ग. असं अगदी थोडंसं सरकतं. रिलेशन बिटवीन जूल अँड अर्ग. 1 जूल म्हणजे किती अर्ग, कसं शोधायचं. आता आपल्याला माहिती आहे बघा, वी नो दॅट 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाइन्स, म्हणजे 10⁵ इतके डाइन्स, अँड 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, दॅट इज 10⁻² सेंटीमीटर्स, म्हणजे 1 मीटरचे 100 सेंटीमीटर होतात. आता काय होईल बघा, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स न्यूटन मध्ये आहे आणि डिस्प्लेसमेंट मीटर मध्ये आहे, म्हणजे कसं होईल, 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर, म्हणजे 10⁵ डाइन्स आणि 10⁻² सेंटीमीटर यांचा एकत्र गुणाकार. आता आपल्याला माहिती आहे, पाया समान असेल तर घातांकांची बेरीज होते, म्हणजे 10⁵ आणि इथं 10⁻² दोघे एकत्र आले तर आपल्याला 10⁷ डाइन्स सेंटीमीटर मिळेल. म्हणजे 1 जूल इज इक्वल टू 10⁷ अर्ग. 1 जूल इज इक्वल टू 10⁷ अर्ग. लक्षात ठेवा, आपल्याला बऱ्याचदा हा गाळलेल्या जागासाठी किंवा जोड्यासाठी प्रश्न असतो, 1 जूल बरोबर किती अर्ग.
तर लक्षात राहील ना, 10⁷ 10⁷ अर्ग. आता वर्कचे काही प्रकार आहेत. व्हॉट आर द टाइप्स ऑफ वर्क? दॅट इज पॉझिटिव्ह वर्क, झिरो वर्क अँड निगेटिव्ह वर्क. आता इथं बघा, या मॅडम एक्सरसाइज करत आहेत. या त्या टायरला एक रस्सी बांधलेली आहे आणि त्या पुढं खेचत आहे, बरोबर. म्हणजे फोर्स अप्लाय करत आहे आणि ते टायर आहे त्या फोर्समुळे त्याची जागा सोडत आहे. बघा इथं डायरेक्शन ऑफ फोर्स, अप्लाइड फोर्स, डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ द टायर इज सेम. सो वर्क डन इज पॉझिटिव्ह. म्हणजे इथं हे पॉझिटिव्ह वर्क होईल, धन कार्य होईल. When the force and the displacement are in the same direction, that is theta is equal to 0, then the work done by the force is positive. आलं लक्षात? आता इथं दुसरं उदाहरण बघूया, निगेटिव्ह वर्क. When the force and the displacement are in opposite direction, that is theta is equal to 180 degree, the work done by the force is negative. आता इथं जो गावा आहे तो असा एकदम अंगावर चालून येतो आणि तो भल्लाल देव आहे तो असा त्याला जोरात पकडतो आणि त्याच्या विरुद्ध दिशेला दाबायचा प्रयत्न करतोय आणि तो गावा आहे तो असा अंगावरच त्याच्या येतो आणि त्यामुळे भल्लाल देव मागं सरकतो. ऍक्च्युली फोर्स अप्लाइड इज इन द अपोजिट डायरेक्शन. फोर्स इकडून इकडं लावलेला आहे आणि डिस्प्लेसमेंट मात्र मागाशी येत आहे. त्यामुळे इथं वर्क डन बाय भल्लाल देव इज निगेटिव्ह. बघा इथं हे मासे भिंतीवर जोर काढत आहे, बरोबर, म्हणजे फोर्स अप्लाय करत आहे. पण त्यामुळे भिंत सरकते का हो? है ना, फोर्स अप्लाय केल्यामुळं भिंत काही जागा सरकत नाही, त्यामुळे डिस्प्लेसमेंट होत नाही आणि अशा वेळेला वर्क हे झिरो असतं. याला झिरो वर्क आपण म्हणू. म्हणजे काय बघा, when the applied force does not cause any displacement, the work done by the force is zero. आता अजून एकदा झिरो वर्क असू शकतं. समजा एखादा असा सॅटेलाइट अवकाशामध्ये आहे आणि तो गोल फिरत आहे, बरोबर, आणि त्याच्यावर पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करत असतं. जेव्हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये 90चा कोन असतो, 90° कोन असतो, अशा वेळेला वर्क डन झिरो असतं. When the applied force and the displacement are perpendicular to each other, that is theta is equal to 90, then the work done by the force is zero. तर मित्रांनो इथं आपण थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज लाईक धिस. पुन्हा भेटू नवीन भागामध्ये. नमस्कार.